नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा या ठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे तसेच अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या सप्ताहात सकाळी बालक्रीडा, पारायण, दुपारी महापूजा, ग्रंथवाचन तर सायंकाळी प्रवचन आणि रात्री कीर्तन भजन असे कार्यक्रम संपन्न झाले। 4 डिसेंबरला दत्तभक्त परायण देशमुख गुरुजी यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली, तर दत्त जन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। कवठा पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष, भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी चेअरमन प्रताप दिगंबर देशमुख, लक्ष्मण झटकवडे, सतीश देशमुख, बळी इंदोरे, गोविंद बरगले, प्रभाकर पांडे, किशन पानसावरे, यादव टोकलवाड यासह समस्त गावकरी मंडळ कवठा यांचे विशेष सहकार्य लाभले। भव्य महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली। प्राचार्य बालाजीराव देशमुख गुरुजी कवठेकर, आज जो प्रगट दिन आहे, प्रगट दिनाच्या निमित्तानं हा अखंड दत्तनाम सप्ताह कवठा येथे होतो आणि या सप्ताहामध्ये कवठा गावातील आणि परिसरातील सर्व सद्भक्त या ठिकाणी येऊन प्रसादाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करतात। आणि एवढंच आमचं भाग्य आहे की या भाग्याला पारावार नाही। अनुसया माईचं प्रगट दिन, दत्त महाराज दत्त जयंती नव्हे तर प्रगट दिन आहे। प्रगट दिनाच्या निमित्तानं अनुसया माईची इच्छा होती मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव करतळावर प्रगट व्हावा, म्हणून साक्षात दत्तात्रय प्रभू अनुसया माईच्या करस्थळावर प्रगट झाले। त्या निमित्तानं हा जयंती नव्हे प्रगट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो। प्रताप दिगंबरराव देशमुख या कवठा नगरीचा चेअरमन आहे आणि दत्तभक्त आहे। या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर गड या ठिकाणी मोठ्या आनंदाने या ठिकाणी दत्त जन्म सोहळा साजरा होतो। त्याचप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे कवठा नगरीमध्ये सुद्धा 31 वर्षापासूनची परंपरा आमचे आजोबा अमरपदासी गोविंदराव संभाजी देशमुख कवठेकर यांच्या प्रेरणेने, यांच्या भक्तीतून या ठिकाणी कवठा नगरीमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने, मोठ्या हर्षोल्लासामध्ये लहान थोर मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळ सगळे या ठिकाणी, वयोवृद्ध लोक, युवक मंडळी या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी आनंदाची भक्ती करत आहेत। आणि या 2026 मध्ये डिसेंबर 4/12/2026 रोजी या ठिकाणी गुरुवार, योगायोगानं गुरुवारही आज आलेला आहे। या सर्व दुग्ध शुर्करा योगामध्ये या ठिकाणी सर्व महिला मंडळी मोठ्या आनंदाने, पुरुष मंडळी मोठ्या आनंदाने या ठिकाणी दत्त जन्म महोत्सव या ठिकाणी कवठा ग्रामस्थाच्या वतीनं व पंचक्रोशीतील सर्व सद्भक्ताच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। या माध्यमातून हे सांगणार आहे की आपल्याला या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची परंपरा, जे संस्कृती, आपल्याला संस्कार, हे वडिलोपार्जित आपल्याला दिलेली संस्कृती आहे, जी देणगी दिलेली आहे, ती संस्कृती यापुढेही आपल्याला पुढे टिकून ठेवायची आहे। आणि ह्या ठेवण्यासाठी सर्व युवक मंडळींना मी आवाहन करणार आहे आपल्या माध्यमातून, कारण का महिला मंडळाचं प्रमाण जास्त आहे, पुरुष मंडळाचे प्रमाण जास्त आहे, युवकांचं या ठिकाणी प्रमाण या ठिकाणी वाढायला पाहिजे, अशी या ठिकाणी मी सर्व युवकांना आवाहन करणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपण युवकांनी या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग जास्तीचा नोंदवावा। आणि सर्व आणखी पुन्हा विनंती करणार आहे की आपल्या माध्यमातून की आनंदाची परंपरा जी आहे, आनंदाची आपल्याला आनंदच मिळणार आहे त्यामधून। आणि सर्वांना विनंती राहणार आहे की आपण या दिवशी येऊन आमच्या कवठा नगरीमध्ये येऊन दत्त जन्म सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं आणि सर्वांनी येऊन या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा, अशी मी या ठिकाणी विनंती करणार आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।